गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा स्पेशल ब्लॉग असणार आहे कारण की आज संडे स्पेशल आमच्या घरी असणार आहे. सो आम्ही आता मार्केटला जाणार आहे मम्मी बरोबर आणि तिथं आम्ही मस्तपैकी एक फिश घेणार आहोत आणि आज माझ्या ब्लॉगमध्ये फिश रेसिपी असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना डेफिनेटली आवडेल माझी रेसिपी. घरी ट्राय करायला विसरू नका. माझा हा जो व्लॉग आहे मध्येच बघायचा सोडू नका. पूर्ण व्लॉग स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे, चलो आता आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे. तिथं फिश घेणार आहे. तिथं खूप गर्दी नॉईज असल्यामुळे मी जास्त व्हिडिओज तिकडचे घेऊ शकणार नाहीये प्राईसचे वगैरे, पण मी घरी आल्यानंतर तुम्हाला प्राईस वगैरे सगळं सांगणार आहे त्याचे. ओके, सो आता आम्ही जाणार आहोत. तुम्हाला थोडेफार झलक दाखवेल व्हिडिओमध्ये मार्केटमधले, पण आपण आता मार्केटमध्ये जाऊन फिश घेऊन येऊ आणि मग बाकीचा व्हिडिओ करू. ओके, चलो बाय. फायनली आम्ही मार्केटमधनं आलोय आणि आता आम्ही काय केलंय, 1-1.5 किलो काहीतरी प्रॉन्स घेऊन आलोय आम्ही. 750 वगैरे झाले आमचे 1.5 किलो प्रॉन्सचे. जरा मोठे असे मीडियम साईजमध्ये प्रॉन्स घेऊन आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवते एक मिनिट. मी हे असे मीडियम साईजमधले प्रॉन्स घेऊन आलेलो आहे. हे असे मीडियम साईजमधले प्रॉन्स आहेत. आता हे पहिले धुवून स्वच्छ क्लीन करून मग ह्याची आपण एक रेसिपी बनवणार आहे. खूप यमी रेसिपी असणार आहे. आमची स्पेशालिटी आहे फिशची. आता पहिले मी हे सोलून कसं सोलतात वगैरे ते तुम्हाला दाखवणार आहे. मला पूर्ण रेसिपी तुम्हाला व्यवस्थित दाखवायची आहे. सो पहिले आता आपण ते व्यवस्थित धुवून घेऊ आणि मग ते सोलून घेऊ. ते सोलताना मी तुम्हाला दाखवणार आहे कसं सोलायचं. ओके, तर असंच व्हिडिओमध्ये राहा, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी रेसिपी व्यवस्थित कळेल. ओके, चलो आता तुम्हाला दाखवते पुढचं. हे आपण आता धुवून घेतलेले आहेत. हे पूर्ण 1.5 किलो घेऊन आलेलो होतो. 1.5 किलो आम्हाला 750 पर्यंत झाले आणि थोडेसे मीडियम साईजमध्ये तुम्ही बघताले बघा, थोडे मीडियम साईजमध्ये घेऊन आलो आम्ही. मोठे नाहीत जास्त, मीडियम साईजमधले आहेत. आता हे आपण सोलून घेऊया. तुम्हाला मी दाखवते कसं सोलतात. आता हे जे आहे ना, हे बघा, हे असं घ्यायचं, इथं असा हात घालायचा आणि हे असं हे इथून असं काढून हा जो हे जे त्याचं तोंड आहे ना, हे तोंड असं रिमूव्ह करायचं. हे असं रिमूव्ह करायचं तोंड. हे असं रिमूव्ह केलेलं हे साईडला ठेवायचं आणि मग हे असं आपल्याकडे येतं. मग ह्याची जे वरचं कवच आहे, खवली म्हणू शकतो आपण, हे असं काढून घ्यायचं असं व्यवस्थित. हे बघा, हे असं व्यवस्थित. खरं तर काय सगळेजण शेपटी ठेवतात, पण आम्ही काय करतो, शेपटीपासून पण थोडंसं काढून टाकतो. हे बघा, हे असं पूर्ण काढलं. आता हे त्याचे जे पाय आहेत ना, हे थोडेसे असे रिमूव्ह करायचे. ओके, हे असे रिमूव्ह केले आणि ऑब्व्हियसली हे असं थोडंसं असं प्रेस करून हे पण असं रिमूव्ह करून घ्यायचं की मग हे असं येतं. आता ह्याच्यातला जो काळा धागा असतो ना, तो काढायचा. हा तो काळा धागा आहे बघा, हा असा ओढून काढून द्यायचा की आपले क्लीन झाले प्रॉन्स. असेच आपण सगळे प्रॉन्स क्लीन करणार आहोत. सेमच तुम्हाला परत एक दाखवते. इथं आत जायचं, असं इथं पकडायचं, असं पकडायचं आणि हा असा त्याचा इथनं गळा रिमूव्ह करायचा. हा तोंड ते रिमूव्ह केल्यानंतर त्याची परत सगळी साल रिमूव्ह करायची. मी तुम्हाला दाखवते. थोडंसं काय होतंय, तुम्हाला दाखवताना मला असं बसून करता येत नाहीये ना, थोडं उभं राहून करावं लागतं. नाही तर मी असं मस्तपैकी बसून व्यवस्थित करते. आणि हे अशी पूर्ण साल व्यवस्थित रिमूव्ह करायची. शेपटीपासून सगळं व्यवस्थित निघतंय बघा. आणि आता हा जो त्याचा पार्ट आहे, हा थोडासा अलगद काढायचा, खूप जास्त नाही काढायचा. हा फक्त अलगद रिमूव्ह करायचा. हा अलगद असा रिमूव्ह केला की हे असं आपल्याकडे येणार. परत ह्याच्यामध्ये असं थोडंसं आतमध्ये, एक मिनिट, ह्याचं साल राहिले. ओके, ह्याच्या आतमधले हे बघा, इथं आहे ना आतमध्ये
थोडासा आत जाऊन त्याच्या आतला जो काळा धागा असतो ना तो रिमूव्ह करतो. आता ह्याचा दिसत नाहीये. हा दिसला दिसला झाला. हा रिमूव्ह ह्याच्यात ठेवूया. आता परत दुसरा घेते. सेम प्रोसेसनीच करायचंय. खरं तर आहे ना हे आम्ही टाकून देत नाही कधी कधी. ह्याचं असं मस्त गावाकडे आम्ही कसं करतो माहिती आहे का, गावाकडे हे जे साल आणि हे जे आपण रिमूव्ह करतो ना टाकून देतो ते असं मस्त वाटून घेतात आणि त्याचं असं पाणी काढतात है ना मम्मी? हो ना. हा आणि ते पाणी आहे ना ह्याच्या वेळेस वापरतात. जेव्हा आपण रस्सा करत असतो ना त्या रस्स्यामध्ये प्रॉन्सच्या वापरतात. त्याने टेस्ट खूप छान येते, उभारून येते टेस्ट. आणि हे बघा आम्ही शेपटीपासून, तुम्ही जर बघितलं ना मला, हे बघा मी शेपटीपासून सुद्धा असं व्यवस्थित रिमूव्ह करते. त्यामुळे तो शेपटीकडचा जो मासल भाग आहे ना तो व्यवस्थित येतोय. हे रिमूव्ह झालं. आणि आता हे बघा हे थोडंसं रिमूव्ह करायचं. तसं मला प्रॉन्स करायला मजा वाटते जरा. आणि आम्ही ॲक्च्युली गेलो होतो तेव्हा तिथं खेकडे पण होते, बांगडे जरा जास्त ताजे नव्हते त्यामुळे बांगडे नाही आणले आम्ही. सुरमई पण काही खास नव्हती. पापलेट होते पण ते खूप बारीक होते. मग म्हणलं की आता प्रॉन्सच घेऊन जावं सध्या तरी. आणि पापलेट तर बापरे, छोटासा पापलेटचं त्यांनी सांगितलं 900 950. आणि जरा मोठा होता तो पार 1400. हे बघा आपले कसं, मला खूप आवडतं कुकिंग करायला आणि त्यात तर फिश करायला खूप आवडतं मला. तसं माझी मम्मी मला मदत करते मध्ये मध्ये, पूर्ण असं माझ्या अंगावर नाही सोडत. शेवटी अगदी मला हे नाही. रविवार असा असेल तर तेव्हा हेच काम असतं आमचं, मार्केटला जाऊन. तो एवढाच एक फॅमिली टाइम असतो. त्याच्यानंतर आता हे सगळं रिमूव्ह करते व्यवस्थित. असे 2-4 अजून मला 1.5 किलो सगळे सोलायचे. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू तर मला नाही दाखवता येणार. 1.5 किलो सोलल्यानंतर बाकीचे मी तुम्हाला दाखवेलच. पण हे 1.5 किलो आता सोलून दाखवायचं म्हणलं तर खूप टाइम जाईल माझा. त्यामुळे मी तुम्हाला जे माझे पटापटा हाताने जेवढे होतात तेवढे करून दाखवते. फायनली सगळे कोळंबी जे आहेत ते सोलून झालेले आहेत. क्लीन केलेत मी. क्लीन केल्यानंतर आम्ही असे 2 पार्टमध्ये घेतलेले आहेत. हा जो आहे तो आम्ही फ्राय करून घेणार आहे आणि हे वाला जो पार्ट आहे त्याची आम्ही करी करणार आहे. आणि थोडेसे आम्ही रात्रीसाठी ठेवून दिलेत. म्हटलं आता रात्री पण काहीतरी पाहिजे ना, असंच कसं सगळंच एकसाथ करणार. आणि हा कढीचा मसाला आम्ही घरगुती मसालाच वापरतो सगळा. इवन आता फ्रायला जो वापरणार आहे गरम मसाला आम्ही फ्राय करण्यासाठी, तो सुद्धा आमचा घरगुतीच आम्ही बनवतो. ह्याच्यामध्ये तुम्ही बघताल, हे बघा तुम्हाला दाखवते. ही आटंब्याची सोलं आहेत. आटंब्याची आमच्या तिकडे मिळतात आटंब्याची सोलं. ही सोलं आम्ही आज यूज करणार आहे आमटीसाठी, कढी जी बनवणार आहे प्रॉन्सची. धने घेतलेत मग मी 2 चमचे नियर बाय घेतले. 2 चमचे मी नियर बाय धने घेतले. 2 चमचे लाल तिखट घेतले. जर तुम्ही लाल तिखट नसाल घेणार तर बेडगी मिरची घ्या. एक 4-5 बेडगी मिरची इनफ आहे. आणि हे अर्धा वाटी अर्धा नाही 1 वाटी पूर्ण खवून घेतलेला आहे नारळ. थोडासा कांदा घेतलेला आहे इथं बघा, थोडासा कांदा घेतलेला आहे. आणि हे लसूण घेतलेलं आहे. हे आपण आता कच्चच, म्हणजे काही असं परतणं वगैरे नाही, असंच हे मिक्सरमधनं ह्याचा मसाला काढणार आहे. अजून वेगळ्या पद्धतीने गरम मसाल्याची कढी करतात, ती आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये रेसिपी बघूया. पण आत्ता आपण ह्या कच्च्या ह्याची रेसिपी बघूया. ह्याच्यामध्ये गरम मसाला नाही आहे, हे लाल तिखट आहे. तुम्ही बघताल, हे बघा लाल तिखट आहे, धने पावडर आहे, खोबरं 1 वाटी खोबरं खवून घेतलेलं आहे. इथं कांदा आहे, 1 6-7 लसणाच्या पाकळ्या आहेत. आणि ही आमची आटंब्याची सोलं. ही जी सोलं आहेत ना इतकी टेस्टी असतात ना, आंबट पण मस्त. म्हणजे कोकम पण यूज करतो आम्ही, असं नाही कोकम नाही यूज करत, पण नुसतं आमसूलही यूज करतो सुके. पण ही आटंब्याच्या सोल्याची अजून टेस्ट वेगळी येते आणि थोडंसं कारवारी टेस्ट म्हणू शकतो आपण
आमच्या गावाकडची कारवारी टेस्ट असते ह्याच्यामध्ये. आता हे आपण वाटून घेऊया. वाटून घेतल्यानंतर मी करीची रेसिपी दाखवते आणि फ्राय पण आम्ही थोडं वेगळ्या पद्धतीने करतो, कोळंबी फ्राय, तेही तुम्हाला दाखवते. आता हे जे कोळंबी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हे फ्रायची सॉरी इथे हा ह्या फ्रायच्या कोळंबीमध्ये सुद्धा आहे ना आम्ही आता आमचा घरगुती मसाला घालणार आहे. आणि अख्खे लसूण जे असतात ना ते कापून घेणार बारीक. आणि ते बारीक लसूण कापून घेऊन करी लिव्स वगैरे टाकून आम्ही फ्राय करून घेतो. ते फ्रायचं तुम्हाला मी दाखवणार पण आता फक्त सोलं घालून ते मॅरिनेटला ठेवून देणार आहे, सोलं अशी वरणच टाकून. तर पहिले सोलं वगैरे सगळं टाकून देते आणि पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण फ्राय जे करणार आहोत आपले कोळंबी, त्याचं हे मॅरिनेशन करून ठेवले असं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये मीठ, हळद, थोडेसे आमसूल आणि हा आमचा घरगुती मसाला आहे, हा मी तयार केलेला. हा घरगुती मसाला त्याच्यामध्ये थोडासा घातला आहे फ्रायसाठी. आणि हे आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे सगळं पहिले जागेवर ठेवते, एकच मिनिट. आणि आता हा लिंबू आहे ना, हा लिंबू पण एक पिळून टाकायचा जरा आंबूसपणा येण्यासाठी. सुरी जास्त नाही, अर्धा लिंबू बास होईल. हा असा अर्धा लिंबू घेतलाय. ह्याच्या बिया काढून घेऊया आपण. हे बघा, ह्याच्यामध्ये मस्तपैकी हा लिंबू पिळून घ्यायचा. दोन्ही हाताने करावं लागेल कारण थोडासा घट्ट आहे हा लिंबू, त्यामुळं असा व्यवस्थित पिळून घेऊया आपण. आणि काय झालंय, लसूण सोलत होते त्यामुळे माझा हात जरा स्लिप होतोय, त्यामुळे असं लिंबू घट्ट पकडता पण येत नाही मला. आता हे सगळं मॅरिनेशन करून थोडंसं त्याला मुरायला ठेवणार आपण, त्याच्यामध्ये तो मसाला कोळंबीमध्ये. एकच मिनिट आता. हा झाला. कसा बसा लिंबू पिळलाय, खूपच घट्ट लिंबू होता. हा लिंबू झाला पिळून. आपला हा मॅरिनेशन आता रेडी आहे. हे आता मिक्स करून घेऊ आपण. आता मिक्स करून घेतलं आपण. हे बघा, हे आता मिक्स केलंय. असं वरच्यावर मिक्स करायचं कारण की आपल्याला हा मसाला पूर्ण मुरून घ्यायचा आहे. हे सगळं मिक्स झालं की मुरवायला साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत बाकीची सगळी कामं करून घेतं, हे मुरेल. झालं आपलं, हे रेडी झालं. आता हे साईडला ठेवू. आणि आता आमटीचं म्हणजे हे जे ठेवलेले आहेत ना आपण हे करीसाठी, आता ह्याच्यासाठी आपण आता सगळा मसाला वगैरे वाटून घेऊया. चला, हा आपला मसाला आहे ना वाटून झालाय. हे बघा, मगाशी तुम्हाला जे इन्ग्रेडियंट दाखवले होते ना कढीचा, तो मसाला वाटून झालाय. आता हा आपण कढी करायला घेऊया. मी थोडी मम्मीची मदत घेणार आहे, कारण की मला ना एकटं करायची अजून सवय नाही. मी थोडी मदत घेते मम्मीची मध्ये मध्ये. ठीक आहे मम्मी? पातळ करून घेऊ. चमचा घ्या ना. हे जे आपण वाटण वाटलं ना मिक्सरमध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. मग अशी आमची हळद घालायची राहिली होती, तर मग ती हळद ह्याच्यामध्ये टाकली आम्ही आता. आणि ते पाणी ह्याच्यामध्ये आता डायरेक्टली मी पोर करणार. ओके. ही कढीची ना ऍक्च्युली मी पाणी थोडीशी पातळ करून ठेवायची असते. अजून थोडंसं पाणी लागेल, जरा पातळ करावी लागेल. स्टँड हो, स्टँड घेत होते मी. होतंय का? हा. अजून थोडंसं पाणी लागेल ह्याच्यामध्ये. हे सगळं मसाल्याचं पाणी मिक्स करून, हा चमचा आहे ह्याच्याने कढई चमचा म्हणजे पातळ किती झालेली. थांब तरी 1 मिनिट, पाणी तर घालून दे. हा, तरी झाली, नियर टू बी झाली ही पातळ. थोडीशी अजून लागेल आपल्याला पाणी. अजून लागेल पाणी. अजून थोडंसं पाणी लागेल, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं पाणी लागेल कारण
काय होतं शिजवताना थोडंसं हे होणारच ना, सुकणार पाणी, त्यामुळे मग ते घट्ट घट्ट होईल. मग आता हे थोडीशी पातळ अजून करावी लागेल, म्हणजे ती नंतर न जेव्हा होईल ना, बघू थोडंसं पाणी. बघा पहिलं बघ पातळ करू. थोडंसं बघू. मला वाटतं नाही लागेल पाणी, हे पण पाणी पूर्ण लागेल. शेंगदाचं पाणी सुटेल ना. बरोबर. कोळंबीला पण पाणी सुटतं, बरोबर. त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालून उपयोग नाही आहे. ठीक आहे, एवढं तर बस. हे पूर्ण घालू. ठीक आहे, हे पूर्ण घातलं, बस झालं. आता आपण ह्याच्यात मीठ, पहिले गॅस पेटवून घेऊ. कुठे गेला? आणि हे डायरेक्टली गॅस पेटून हे तयार मसाला पाणी घातलेला ह्याच्यावर ठेवून द्यायचा. हे बघा इकडे तुम्हाला दाखवते. आणि आता हे पण घालून टाकशील घे. एकच मिनिट. हा बघा, इथं तुम्हाला दिसतच असेल. हा आता आपण मसाला इथं घातला. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे माहितीये, एक छोटासा कांदा कापून आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घेतला होता. हे बघा, ह्या कोळंबी, आपण जी कोळंबी ठेवली होती ना आमटीसाठी, कढीसाठी, त्याच्यामध्ये ठेवला होता. ती डायरेक्टली आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत डायरेक्ट. म्हणजे आपण काय केलं, मसाला वाटून घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, हळद टाकलं, आणि तो डायरेक्टली थोडासा पातळ करून गॅसवर ठेवला गरम करण्यासाठी. आणि मग त्याच्यामध्ये कोळंबी, कच्चा आपला कांदा जो असतो ना एक छोटासा, तो छोटासा कांदा याच्यात टाकला. आता हे कोळंबीचं पाणी पण आपल्याला घ्यायचंय. हे थोडंसं आपल्याला जास्त वाया नाही घालायचं कुठल्या गोष्टी, कारण टेस्ट महत्वाची असते. आता हे सगळं मिक्स करून उकळी येऊसपर्यंत ठेवून देणार मी. आणि उकळी आली शिजू देते की बंद करणार. आता हे मी साईडला ठेवून देते आणि कट्टा जो आहे आपला प्लॅटफॉर्म किचनचा तो पुसून घेते. अजून आपल्याला हे फ्राय पण करायचे, ह्याची पण रेसिपी बघायची, ती पण तुम्हाला दाखवते. पहिले आता ह्याला उकळी येऊसपर्यंत ठेवून देणार साईडला. ह्याला उकळीसपर्यंत ठेवून देणार. आता उकळ आली की मी बंद करणार. ओके, चलो. आता आपली कढी रेडी झालेली आहे, ती साईडला ठेवली आहे. आणि आपण आता तवा गरम करायला ठेवलाय इथं, आणि ह्याच्यावर आपण फ्राय करणार आहोत. त्यासाठी कोळंबी जी आहे ती ही बघा, ही मॅरिनेट करून घेतली होती कोळंबी सगळी. त्यामध्ये मस्त थोडं घरचा मसाला, परत मीठ असं सगळं टाकलं. आणि आता हे करी लिव्स पण आणलेत फ्रायसाठी. आणि हे बघा, हे भरपूर असे लसूण पण कापून घेतलेले आहेत. आता तवा गरम झालेला आहे बऱ्यापैकी, त्याच्यावर आपण तेल घालून घेऊया. तेल जरा जास्त लागेल, कारण की आपण एकसाथ सगळे कोळंबी टाकणार आहोत. हे एवढं तेल लागणार आपल्याला फ्रायसाठी. आता तेल गरम करायला ठेवूया थोड्या वेळ. तेल थोडं गरम झालं की मग लसूण आणि कढीपत्ता टाकायचा, आणि लगेच त्याच्या मागनं फ्राय करण्यासाठी कोळंबी टाकायची त्याच्यामध्ये. ओके, तेल गरम नियर बाय झालेलं असेल. तवा लगेच तापतो, त्यामुळे काय तेल पण नाही जास्त वेळ घेणार. हा, झालेले. तर आता आपण ही आमच्या घरातली ही कढीपत्ता आहे, सगळ्यात पहिले हे जे लसूण आहे ना, हे लसूण सगळे टाकून घेऊ आपण ह्याच्यामध्ये. हे लसूण घेऊ. आता हे लसूण असे पसरून घेतले. थोडेसे लसूण टाकल्यानंतर हे आमच्या घरातली कढीपत्ता आहे. हा कढीपत्त्याचा हे एवढं, हा अख्खाच्या अख्खा एक दांडा एवढा कढीपत्ता, थोडासा कुस्करून असा. आता थोडंसं उडेल अंगावर, त्यामुळे जरा जपून करावं लागेल. हा, आता हा कढीपत्ता ह्याच्यात टाकून द्यायचा असा मस्तपैकी. जो अख्खी एक दांडी होती ना ती कढीपत्त्याची, ह्याच्यात टाकली आपण.
आता ह्याला लालसर बिलसर होण्याची वाट नाही बघायची हं. ह्याच्यात डायरेक्टली हा जो आपला मॅरिनेट केलेली कोळंबी ना, ही डायरेक्टली ह्याच्यामध्ये टाकायची, कारण की तो फ्लेवर जो असतो ना याचा लसणाचा आणि कढीपत्त्याचा, तो त्याच्यात येणं गरजेचं असतं. आणि हा मसाला त्याच्यात हा सगळा मॅरिनेट. हा 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 हा. ऍक्च्युली याचा स्मेल जो आहे ना आता तेलामध्ये सगळं हे होतानाचा, तो एकदम आलाय ना, मस्त वाटतं. आता फक्त काय आहे ना, असं मिक्स करून घ्यायचं सगळं. तो मस्त. आणि हे फ्राय करायला तव्यावर तसंच सोडून द्यायचं. हा आहे ना, जो आपण लसूण आणि कढीपत्ता जो आहे ना, तो सगळा असा मिक्स करून घ्यायचा कोळंबीमध्ये. आणि नंतर पसरून ठेवायचं अख्खं तव्यावर. तुमच्याकडे जर मोठा तवा असेल ना, तो अजून इझी होईल. आमच्याकडे जरा लहान तवा आहे. पण जी टेस्ट येते ना ह्याची फ्रायची, ती खूप यम्मी येते. ही वाली रेसिपी डेफिनेटली तुम्ही ट्राय करा घरी. माझी स्पेशल, हे स्पेशली मी बनवते घरी. हे माझ्याकडे असतो कोटा. आता जरा थोडस मसाला जो आहे ना, हे थोडं पसरून ठेवू पण थोडस. आता हा जो मसाला आहे ना, थोडासा पुसून घेऊया आपण. मसाला वाया नाही घालायचा, कारण त्यात अर्धी निम्मी टेस्ट उतरलेली असते ना कोळंबीची, त्यामुळे तो वाया नाही घालवायचा. ही झाली काटकसर, होता त्याला काटकसर. आमच्याकडे भरपूर करतात हे अशी. तुमच्याकडे पण घरी करतच असेल मम्मी वगैरे, है ना. हा मसाला पूर्ण आता त्याच्यात गेल्यानंतर परत एकदा मिक्स करूया. हे असं कंटिन्यू मिक्स करत राहावं लागणार आहे तुम्हाला, कारण ऑप्शन नाहीये ह्याच्यामध्ये. असं थोडंसं पचपचीत राहणार आहे, जास्त असं म्हणजे एकदम सुक्क सुक्क फ्राय नाही होते. हे असं थोडंसं ओलं ओलं असं असणार. एकूण एक सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता हे हो हो ते करते. हे आता जे झाले ते वरच्या साईडला घेते असं, आणि जे नाही झाले ते असं खालच्या साईडला ढकलते, ज्यानी आणि हे सगळं असं पसरवते. हा, हे आता थोडंसं पसरून ठेवलंय. आता हे सगळं त्या स्मेलमध्ये होऊन जाईल. त्याचा जो अरोमा आहे ना, हा, हे असं पसरून ठेवायचं. आता हे भाजलं जाणार, आणि थोडासा गॅस मोठा करायचा, जास्त नाही, थोडासाच. हा, हे झालं. आता हे असं करून थोड्या वेळ ठेवणार मी, आणि पूर्ण झालं की तुम्हाला दाखवते. ठीक आहे, सगळं रेडी आहे. फ्राय पण रेडी झाला, करी पण रेडी झाली आहे, आणि आपला उकडी भात पण रेडी आहे. आता आपण तो सर्व करू घेऊ एका प्लेटमध्ये. ओके, हा उकडी भात हा असा मोकळा मोकळा होतो, खूप छान लागतो. आणि माशाच्या कढीमध्ये, म्हणजे माशाची कढी जर केली ना, तो उकडी भात मस्त. मस्त, म्हणजे आमच्या घरी तरी मस्त असतो. आणि असा मोकळा मोकळा होतो तो, त्यामुळे अजून छान लागतो तो. त्याची टेस्ट जी आहे ना, माशाच्या कढी बरोबरच छान लागते. नाही तर मग डायरेक्टली पेज, आणि मग पेजे बरोबर पण हे असं कढी आणि हे खूप छान लागतं. काय सुंदर होती. हे झालं भात. आता ठेवून देते. हा बघा, असा असतो उकडी भात, मोकळा मोकळा मोठा मोठा असा दाण्याचा. आता आपण ही कढी अशी
आता कढीला दुसरा चमचा हा मिळाला. हा दुसरा चमचा घेतला कढीला. ही कढी पण आता साईडला अशी थोडी भातावर अशी प्रॉन्स आणि ही थोडीशी कढी अशी साईडला कढी. सही. आणि हे जे फ्राय केलेले हे थोडेसे इथं साईडला. हे साईडलाच घ्यावं लागणार कारण ऑप्शन नाही, ताट लहान आहे बऱ्यापैकी. आणि हे जो मसाला असतो ना थोडासा फ्रायचा, जो लसूण आणि कढीपत्त्यांनी आपण ह्याला फोडणी केली होती, त्याचा जो अरोमा असतो ना तो खूप मेन असतो. त्यामुळे मला तो खूप आवडतो. त्यामुळे मी प्रॉन्स बरोबर तो पण मसाला भरपूर घेते, त्याचा जो असेल तो खालचा असा थोडासा खरडून, कारण की तो आमटी बरोबर टेस्टला छान लागतो. हे असं आपलं ताट रेडी आहे. हे बघा, फ्राय, ही प्रॉन्सची कढी आणि हा आपला उकडी भात. चला, एवढी मेहनत घेऊन केली तर थोडं टेस्ट करून घेऊया, है की नाही. पहिले मी फ्राय खाणार कारण मला फ्राय खूप आवडतात आणि खूप गरम आहे. माझा एक्सपिरियन्स आता खाताना काय बोलायची पण इच्छा नाही. एवढं टेस्टी झालं विचारू नका. मी जी रेसिपी दाखवली ती डेफिनेटली फॉलो करून करा. तुम्हाला सगळ्यांना आवडेल, तुमच्या घरातल्यांना पण आवडेल. आता कढी, हा जो उकडी भात आहे ना ह्याच्यावर माशाची आमटी खूप छान लागते. आमच्याकडे डेफिनेटली माशाची आमटी केली की उकडी भातच असतो. असा थोडासा घास. गावाचं फील झालं, एकदम फुल गावाचं फील झालं. जी आमटीमधली टेस्ट आहे ती अजून जास्त एनहान्स झाली ह्या भातामुळं. आणि ती इतकी टेस्टी लागते ना. आणि अजिबात जास्त तिखट नाही, काय नाही, एकदम मिडमध्ये तिखट, म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी, जास्त नाही. आणि फ्राय ही खूप यम्मी झालेले. माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला डेफिनेटली कळवा. मला खूप आवडेल की तुमच्याकडनं कळलं की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ही रेसिपी डेफिनेटली ट्राय करा तुमच्या घरी आणि मला डेफिनेटली सांगा की कसं वाटतं ते. आता मी पूर्ण जेवून घ्यायला घेते आणि हा व्हिडिओ आज इथंच थांबवते. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघण्यासाठी, मला फॉलो करण्यासाठी, मला सबस्क्राईब करण्यासाठी. असेच व्हिडिओ बघत राहा, मला फॉलो करा, मला सपोर्ट करा. तुमच्या सगळ्या आप्तजनांना सगळ्यांना सांगा माझा चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला माझे व्हिडिओ आणि शेअर करा नक्की. आणि असेच अजून पुढं नवीन व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तुम्ही असेच माझ्या चॅनलवर सतत सपोर्टिव्ह राहा. आतासाठी टाटा.